यांना मी त्रिवार वंदन करतो। श्रीलंकेहून आलेले अगेरा कश्यपजी यांना सुद्धा मी अभिवादन करतो, वंदन करतो। व्हिएतनामहून आलेले बदंत तोंग धम्मलोकजी यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो। मंचावर उपस्थित असलेले बनते आपल्या जिल्ह्याचे सर्वात जुने भंतेजी आमचे पात्रीहून आलेले आपले शरणानंद भंतेजी ज्यांनी पूर्णापासून परभणीपासून महाराष्ट्रापासून भारतात आणि भारताच्या बाहेर धम्माचं काम या जिल्ह्यामध्ये सुरू केलं। असे अखिल भारतीय कार्याध्यक्ष भदंत उपयुक्त महास्तवीर महू ट्रस्टचे आमचे भंते धम्मजी भंतेजी भदंत भयानंदजी भदंत धम्मबोधीजी ज्यांच्या आयोजनामध्ये आणि संयोजनामध्ये ही धम्म परिषद यशस्वी होत आहे असे भंते मोगलाईंजी आमच्या श्रीलंकेहून आलेल्या कौशल्या विक्रमसिंगजी सिंग पत्रिसाजी उपासिका थायलंड मीरा अलेंकाजी ज्या श्रीलंकेहून थायलंडहून आलेल्या मिस अफाफोरजी आणि ज्या थायलंड आणि भारतामध्ये आमच्या समन्वयाचं आणि आमच्यासोबत खंबीरपणे सोबत असतात आमचे असे कॅप्टन लटकीरजी अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली येथील माजी मंत्री आंबेडकर चळवळीचा आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं धम्माचं चक्र गतिमान करण्यासाठी ज्या अहोरात्र मेहनत घेत आहेत असे माजी मंत्री राजेंद्रपाल गौतमजी आणि माझे धम्मबंधू सिने अभिनेते गगन मलिकजी आपण एकदा त्या सर्व वंदनीय भंतेजींचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि 3 वेळेस साधुकार देऊन आपण सर्व भंतेजींचं स्वागत करूया। साधू साधू साधू। या परिषदेसाठी ज्यांची ताकद माझे सर्व बौद्ध उपासक माझ्या माता भगिनी माझे तरुण मित्र तुमच्या सर्वांच्या ताकदीवर आणि खंबीरपणे साथ असल्यामुळं आज ही धम्म परिषद 100% यशस्वी होत आहे। त्याबद्दल मला तुमच्या सर्वांचा मानाचा जय हो। तुमची ही ताकद तुमची ही एक संघ एकजूट ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचा आणि ते भारत बौद्धमय करण्यासाठी आपण गेल्या 3 वर्षापूर्वी परभणी ते चैत्यभूमी 380 किलोमीटरची धम्मयात्रा यशस्वी जर कोणी केली असेल ते माझ्या सर्व परभणी जिल्ह्यातील माझ्या माता भगिनी बौद्ध उपासकांनी उपासकांनी केले। आपल्याला बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचे। बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचा। बाबासाहेबांचं स्वप्न होतं तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार तळागाळामध्ये पोहोचायचे आणि त्या दिशेनं आज आपण सर्वजण परभणी जिल्ह्याचे माझे बौद्ध उपासक आणि उपासिका हे करत आहेत हे मला तुम्हाला नम्रपणे इथं सांगायचं। आपण सर्वजण परभणी जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेर परिसरातून हिंगोली जिल्ह्यातून सर्व बौद्ध उपासक मराठवाड्यातून या धम्म परिषदेसाठी आलेले आहेत। धम्मजोत दिन आज स्थापना दिवस आहे। गेल्या वर्षी आपण 50 फुटाचा धम्मजोत स्थापना करून गेल्या वर्षी आपण जाहीर केलं होतं की आपण पुढच्या वर्षी
आंतरराष्ट्रीय धम्म परिषद या जागेवर घेणार आहोत. गगनजी मलिक आपल्या सोबत आहेत. गगनजी मलिक यांनी सांगितलं होतं की गेल्या वेळेस आपण पुढच्या वेळेस थायलंडचे एक भंतीचे होते, आपण थायलंडच्या आणि व्हिएतनाम श्रीलंकेचे अनेक देशामधून भंतीजी घेऊन येऊयात. त्यामुळे गगन मलिकजीसाठी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. गगनजी मलिक यांची साथ, गगनजी मलिक यांची खंबीर साथ आणि त्यांचं जे स्वप्न आहे 84,000 तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती वाटपाचं, त्या दिशेनं जवळपास आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 25 ते 30,000 बुद्धरूप मूर्तीचं वाटप आपण सुरू केलं आहे त्यांच्या माध्यमातून. आज गगन मलिक यांच्यामुळं आणि त्यांच्या सर्व सहकार्यामुळं आपण धम्माचं काम गतिमान करण्याचं काम करत आहोत. आदरणीय उपयुक्त महादेव भंतेजींचा नेहमी आम्हाला मार्गदर्शन असते. मला मुद्दाम आज सांगायचंय, ज्यांच्या माझ्या पाठीमागं खंबीरपणे धम्मासाठी सोबत असणारे, आताच आपण त्यांचं स्वागत केलं आदरणीय भीमराव खाडे सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. आणि खाडे सर येणाऱ्या काळामध्ये धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी त्यांच्या पूर्ण आयुष्य वाढणार आहेत, हे सुद्धा मला इथे सांगायचंय. आज आमच्यामध्ये डॉक्टर पी धुदवल सर आहेत, आमचे भक्ते सर आहेत आणि सर्वात माझे जे उपासक आहेत. मी कुणाचं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं नाव घेणार नाही, कोणाचं जर नाव नाही घेतलं तर त्याला राग येते. मी तुमच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांची इथं जाहीर माफी मागतो. आणि मला मुद्दाम सांगायचं, इथं आम्ही नावासाठी काम करत नाही, आम्ही धम्मासाठी काम करतो, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतो. आजची ही धम्म परिषद एक या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वेगळे पेव रचणार आहे. मला मुद्दाम तुम्हाला इथं सांगायचंय की पहिली आंतरराष्ट्रीय धम्म परिषद, बऱ्याच जणांनी मला सांगितलं की बौद्ध उपासक किती येतील, बौद्ध उपासक किती येतील. परभणीमध्ये महापालिकेचं इलेक्शन चालू आहे, ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदचं इलेक्शन वाहणं सुरू आहे. धम्म परिषदेला उपासक येणार आहेत का? कॅमेरेवाले समोर आहेत, ते मला ज्यांना विचारलं, जे पाहणार आहेत त्यांना मला खुलं आवाहन करायचं आहे, हे माझे भीम अनुयायी, हे माझे बौद्ध उपासक किती पाहत तुम्ही एकदा. आम्ही कसल्याही प्रकारचं कोणत्याही गोष्टीत राजकारण करत नाहीत. मी एक सर्वसामान्य तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चळवळीतला, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आणि निळ्या ध्वजाचा रक्ताचा मी एक तरुण कार्यकर्ता आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो, आमचे आदरणीय राजेंद्र पाल गौतम जी यांनी मला सांगितलं कि ये जो कार्यक्रम है वो कौन सी जगह पे है, किसका जगह है. मैंने सर को बताया कि सर ये 10 एकड़ जगह मेरे खुद के पैसे से मिलने वाली है और अंतर्राष्ट्रीय बौद्ध विहार हम यहाँ बनाने जा रहे हैं. आज सर आपने देख लिया, आप दिल्ली से माजी मंत्री सब महाराष्ट्र में है. राजेंद्र पाल गौतम जी ने ज्यावेळी केजरीवालांना विरोध केला, 22 प्रतिनिधी त्यांनी सांगितलं की ह्या दिल्लीमध्ये म्हणायच्या नाहीत. केजरीवालच्या तोंडावर जर कोणी राजीनामा फेकला असेल तर आदरणीय राजेंद्र पाल गौतम साहेबांनी त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून धम्माची चळवळ गतिमान केली. विनय बोधीचे जे आपले बौद्ध विहारासाठी, महाबोधीसाठी लढाई लढत आहेत, त्यांच्या जमानतीसाठी त्यांच्यासोबत ताकदीनं राहण्याचं काम आदरणीय राजेंद्र पाल गौतमजी आणि गगन मलिकजी यांनी सोबत केलं आहे. मला मुद्दाम इथं सांगायचं तुम्हाला की आजचं जे धम्मपीठ आहे आपलं, ही धम्म परिषद आहे, ही ते एक आपल्याला जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार, तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं होतं आपल्याला की शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने जायचंय. त्या दिशेने ही आपली धम्म परिषद आज यशस्वी करून आपल्याला सर्वांना आपल्या गावागावामध्ये, आपल्या विहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खेड्यापाड्यामध्ये आपल्याला घेऊन जायचे. मला मनस्वी आनंद होत आहे. आजची धम्म परिषद आपल्या ह्या ठिकाणाहून 5-7 किलोमीटर ह्या साईडला गाव नाही, 5-7 किलोमीटर इकडे गाव नाही. आज आपण एकदम माळरानावर ही धम्म परिषद घेत आहोत. ही बाबासाहेब आंबेडकरांची ताकद, ही तथागत भगवान गौतम बुद्धाची शक्ती आणि माझ्या सर्व समाज बांधवांची एकजूट, त्यामुळे आपण या धम्म परिषद यशस्वी करत आहोत. या भागामध्ये गेल्या वर्षी आपण धम्मध्वज स्थापन केल्यानंतर एकेका गावानं जर महिन्याला पौर्णिमेची वंदना इथं सुरू केली आहे. त्या बांधवांचं सुद्धा मी सर्वांचं इथं मनापासून अभिनंदन करतो. आपण धम्मध्वज स्थापन केल्यानंतर इथं थांबलो नाही. जर महिन्याला आपल्या इथं कार्यक्रम होतो. वर्षावर समारोपाचा कार्यक्रम तर आपण पाहिला असेल, प्रचंड पाऊस होता. लोकांना वाटलं आपण कार्यक्रम करतो का नाही, कार्यक्रम होतो का नाही. पण मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की तथागत भगवान गौतम बुद्धांची शक्ती आणि बाबासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहेत, आमचा कार्यक्रम यशस्वी होणार हे त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या भागातील आमदार येणार आहेत थोड्याच वेळात.
त्यांनी डीपीडीसी मधून 100 वॅटची लाईट आपल्या या विहारासाठी पूर्ण दिलेली आहे आणि लाईटीचं डीपीचं काम सुद्धा इथं पूर्णत्वास झालेलं आहे. बरेच जण मला उपासक आणि उपासिका बरेच अधिकारी वर्ग विचारतात की याचं काम कधी होणार, सुरुवात कधी होणार, याचं भूमिपूजन कधी होणार. आपल्या सर्व एनएशा आता नोटीस पूर्ण झालेल्या आहेत, फक्त 82ची एक शिल्लक आहे. ती झाल्यानंतर आपण आदरणीय गगन मलिकजी असतील, उपगुप्त महातेरबंदीजी असतील आणि सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या विचारानं लवकरात लवकर आपण या बुद्धविहाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. हे सुद्धा मला इथं तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे. आज या परिसरामध्ये ही पहिली धम्म परिषद आहे. भंतेजीच्या माध्यमातून पूर्ण भंतेजी धम्म परिषद झाली, बोरीमध्ये झाली, बऱ्याच परिसरामध्ये आपल्या धम्म परिषद झाल्या. पण या परिसरामध्ये ही पहिली धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदेचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. या मंचावर 3 देशाचे भंतेजी आणि भारताचे भंतेजी असे 4 देशाचे भंतेजी आज आपल्याला पाहायला आणि वंदन करायला मिळाले. हे तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता तुर्कमाने सरांनी सांगितलं की आपण धम्मयात्रा काढून आपण विकास मुहूर्त लावला. आपण एक धम्मयात्रा नाही काढली सर, आपण त्यानंतर 4 धम्मयात्रा काढल्या. बोधगया ते लेह लडाख दुसरी धम्मयात्रा काढली. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर, भारत बौद्धमय झाल्यानंतर थायलंडमध्ये जर कोणी धम्मयात्रा काढली असेल तर गगन मलिक फाउंडेशन आणि आश्रय फाउंडेशनने थायलंडमध्ये 320 किलोमीटरची धम्मयात्रा काढली. गेल्या वर्षी आम्ही बोधगया तर लुंबिनीला धम्मयात्रा काढली. आणि मला तुम्हाला सर्वांना आज गगनजी समोर मी तुम्हाला आमंत्रण देतो आहे दुसऱ्या 5व्या धम्मयात्रेचं. ती धम्मयात्रा निघणार आहे खरगे साहेबांचं जे बुद्धविहार आहे कर्नाटकला गुलबर्गा ते तेलंगणाचं जे बुद्धविहार आहे तिथं ती 1 फेब्रुवारीला आपण पुन्हा धम्मयात्रा काढणार आहोत 500 किलोमीटरची. ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं. ही जर क्रांती कुणामुळे होत असेल तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं. आपण बौद्ध धर्माचा संदेश भारतामधून बाहेर देशामध्ये गेलेला आहे, पण बाहेरच्या लोकांना सुद्धा, बाहेरच्या देशातील लोकांना सुद्धा आपल्याला दाखवायचे तेवढ्या ताकदीनं की धम्ममय वातावरण भारतामध्ये सुद्धा आहे. धम्माचे उपासक सुद्धा, तथागत भगवान गौतम बुद्धांचे मानणारे उपासक सुद्धा या भारतामध्ये प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळं मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे की 1 फेब्रुवारी पासून 1 महिन्याची धम्मयात्रा गुलबर्गा ते बुद्धवनच्या तेलंगणापर्यंत आपण करणार आहोत. ज्यांना जसा वेळ मिळणार आहे, ज्याचे नातेवाईक तिकडे असतील, 50 भंतेजी आपले थायलंडचे आणि बाकी भंतेजी अशी आम्ही 500 किलोमीटरची 1 फेब्रुवारी पासून ती धम्मयात्रा करणार आहोत. तुम्हाला सर्वांनी परभणी जिल्ह्यातील, मराठवाड्यातील सर्व लोकांना जसा टाइम भेटेल तसं आपल्याला तिथे यायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. हे दिवसभर धम्म परिषद चालणार आहे. भंतेजीचं आपल्याला धम्मदेशराव होणार आहे. श्रावण धम्मदेशाचं श्रावण आपल्याला ऐकायचं. पण मला नम्रपणे पुन्हा एकदा माझ्या माता भगिनी बौद्ध उपासक आणि उपासकांना सांगायचं हे धम्म परिषदेचं स्टेज आहे. धम्म परिषदेवर आपला भिक्खू संघ आहे आणि आपण एकजुटीनं शांततेमध्ये राहून या भंतेजींचा आदर करायला पाहिजे. आज माझ्या माता भगिनी इकडे तिकडे बोलत आहेत, माझे बंधुभाऊ तिकडे फिरत आहेत, याचं सुद्धा आपण गांभीर्य घेतलं पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्धांची जी शिकवणूक आहे, आपण आपल्यामध्ये जर नाही सुधारली तर बाकीच्याला आपण काय सुधारू शकतो. मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे, आपल्या अंगामध्ये, आपल्या शरीरामध्ये आधी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही विचार टाका. ऑटोमॅटिक भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला नम्रपणे आणि 100% सांगतो. सर्वांना शांतता, धम्माचं काम फक्त मंचावर बोलण्यापुरतं नाही, आपण कर्तृत्व करून दाखवलं पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस कर्तृत्व करून दाखवताल त्यावेळेस परभणी जिल्हाच नाही, महाराष्ट्र आणि भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचे. आज त्या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेसाठी विविध देशातून भंतेजी आलेले आहेत. गगनजीमुळे ऍक्टर लोक इथं आपल्याकडे आलेले आहेत. त्या भागामध्ये पुन्हा येणाऱ्या काळामध्ये अनेक भंतेजी, अनेक उपासक थायलंड बाहेर देशातील येणार आहेत. भारतामध्ये भंतेजी उपगुप्त महातेरो असतील, पयानंद भंतेजी असतील, आपले जन भाऊचे आपले असतील दमदीप भंतेजी असतील आणि ज्यांच्या संयोजनामध्ये सर्व ही धम्म परिषद आम्ही यशस्वी करू शकलो असतो ते मोगलान भंतेजी सुद्धा इथं आहेत. मला तुम्हाला नम्रपणे सांगायचे ही धम्म परिषद
संध्याकाळपर्यंत आपली चालणार आहे. भंतेजीची धमादेशना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या महागायिका कडूबाई खरात यांचा सुद्धा आपल्याला प्रेमगीताचा कार्यक्रम या मंचावर होणार आहे. कार्यक्रम जवळपास संध्याकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि मला तुम्हाला नम्रपणे सांगायचे 5-6 वाजता ज्यावेळेस देशाचा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या सर्वांची भोजनाची सुद्धा व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना नम्रपणे सांगायचे. पण ही शांतता भंतेजींची धर्मदेशना आपल्याला ऐकण्यासाठी आपण शांततेनं एका जागेवर बसून बाहेरचे भंतेजी आलेले आहेत 3-3, 4-4 देशाचे ते सर्वजण वरून पाहत आहेत की माझे उपासक कसे उठून चाललेत, फिरायलेत कसे. ही शिस्त आपल्याला अगोदर बंद करावं लागणार आहे. हे भारतामधील उद्या जाऊन थायलंडला, व्हिएतनामला, श्रीलंकेला सांगतील की बौद्ध उपासकामध्ये शिस्त नाही. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. ही सुद्धा मला इथं तुम्हाला नम्रपणे सांगायची. आपण सर्वांनी शांततेमध्ये सर्व भंतेजींची धर्मदेशना श्रवण करायची आहे. माझ्यासोबत आजचे कालपासून अखिल भारतीय काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि धम्माचं काम पूर्ण भारतामध्ये धम्माचं चळवळ गतिमान करण्यासाठी कालपासून ते परभणीला प्रवास करून आलेले आहेत. राजेंद्र पाल गौतम साहेबांचं सुद्धा मी सर्व आपका बहुत बहुत स्वागत करता हूँ. ये परभणी डिस्ट्रिक्ट में आप पहली बार आए और पहली बार ये धर्मदेश में आपका भी मार्गदर्शन लोग सुनने वाले हैं. मी जास्त आपल्यामध्ये वेळ घेणार नाही. आपण सर्वजण आलात, तुमच्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि पुन्हा जाता सांगतो, ह्या भागामध्ये ह्या जागेवर धम्म परिषद असेल, कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल, हे फक्त माझ्या बौद्ध उपासक माता वगैरे आणि माझे बौद्ध उपासक उपासिका यांच्या ताकदीवरच यशस्वी होणार आहे. तुमच्याशिवाय हे यशस्वी होणार नाही हे सुद्धा मला तुम्हाला नम्रपणे इथं सांगायचं आहे. हे जे बुद्धिविहार आहे, ही जी जागा आहे, ही माझ्या सर्व समाज बांधवांची आहे. जसे माझ्या परिषदेत समाज बांधव जर पौर्णिमेला येऊन वंदना घेतील, मला माझ्या परभणी शहरातील बाहेर जिल्ह्यातील सर्वांना विनंती करायची की आपण जर रविवारी याच परिसरामध्ये येण्याचं सुरू करावं. मी येणाऱ्या 1 महिन्यामध्ये इथं 6 फुटाची तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची सुद्धा स्थापना करणार आहे. हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं आहे. आपण सर्वांनी ताकदीने माझ्यासोबत राहिल्यामुळे ही धम्म परिषद आपण पूर्ण करत आहोत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. मी कायम तुमच्या ऋणात राहू इच्छितो. मी जास्त वेळ घेणार नाही, पण एकदा जाता सांगतो तुम्हाला, ही ताकद, ही ऊर्जा, ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितलेले 80च्या मार्गाने जायचं. जर कोणामुळे ताकद आली असेल तर तुमच्या सर्व बौद्ध समाजाच्या आमच्या एकजुटीची ही ताकद आहे. आणि तुमच्या ताकदीमुळे आपण पुन्हा यशस्वी ही परिषद करणार आहोत. हे सुद्धा मला मुद्दा सांगायचंय. आणि समजा भंतेजीला आपण एकदा त्रिवार वंदन करूया. आणि मी इथं माझा प्रस्ताव संपवतो. साधू 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 तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. हातोरी करून जय भीम करायचं आपल्याला. जय